श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. स्वामी सर्वांच्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामी चरणी मी प्रार्थना करते. तर माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे ह्या चॅनलवरती. तुम्ही जर नवीन असालच, नवीन म्हणजे नवीनच असणार, पहिला व्हिडिओ आहे म्हटल्यावर, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर खूप खूप छान छान कमेंट्स करून मला तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवा. आणि शेअर देखील करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये खूप छान छान कमेंट्स करून श्री स्वामी समर्थ असं मला म्हणा. तर आज मी पहिला व्हिडिओ बनवत आहे आपली श्री स्वामी समर्थ 11,000 नामजप पुस्तिका. तर ह्या पुस्तिकांचं हे पुस्तक आहे स्वामी महाराजांचं, याच्यावरती नामजप करायचा असतो. एक पेजवरती 108 वेळा हा जप म्हणजे लिहिला जातो. शक्य जर कोणाकडे नसेल जर ही पुस्तक नामजपाची पुस्तिका, तर तुम्ही आपण एखादी वही देखील बनवू शकता. त्याच्यावरती एका पेजवरती 108 वेळा तुम्ही दररोज लिहू शकता. तुमच्याने जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही करू शकता. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 11 वेळा देखील श्री स्वामी समर्थांची जी आपण 11 वेळा माळ जप करतो तेवढं 11 पेज तुम्ही लिहू शकता. त्यांनी देखील खूप चांगला प्रभाव पडतो. तर मी सर्वात प्रथम ह्या पुस्तिकाबद्दल जे नियम आहे, काय काय नियम आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी हे पुस्तक अक्कलकोटवरून, म्हणजे मी नाही आणलेलं, मला अजून तिथं जाणे शक्य झाले नाही. कदाचित मला स्वामीने अजून देखील तिथं बोलवलं नसेल. असतील, जेव्हा वेळ येईल स्वामी मला जेव्हा बोलवतील तेव्हा मी तिथपर्यंत पोचेल. तर मला हे पुस्तक माझ्या मावशीने आणून दिलेलं. मला लिहिण्याची खूप आवड आहे आणि स्वामी म्हटलं आपण सगळ्या गोष्टी नियमित करतो. तर हे पुस्तक अक्कलकोटवरून घेतलेलं आहे. जर तुमच्या केंद्रात किंवा मठाच्या इथं जर हे पुस्तक मिळत असेल तरी तुम्ही तिथून परचेस करू शकता. जर नाही मिळत तर तुम्ही एक वही बनवून त्याच्यामध्ये दररोज 108 वेळा देखील करू शकता. जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं तुम्ही करू शकता. तर ह्याबद्दलचे काही नियम आहे, अटी आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पुस्तकाच्या बॅक साईडलाच आहे. मी माझ्या मनाची काहीच सांगणार नाही. पुस्तकात जे लिहून दिलेलं आहे तेच मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर बघा, पहिला सर्वात अगोदर याच्या अटी काय आहेत, त्यानंतर आपण ह्या पुस्तिकाच्या आतमधलं कसं लिहायचं, काय लिहायचं, कशाने लिहायचं, हे सर्व सविस्तर माहिती या मी व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओपासून आपण हे नाम जप करायला सुरुवात करणार आहे. अगोदर मी करायला सुरुवात केलेली आहे, झाले असतील 5-6 पेज. तर नामजप करायला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहे. अगोदर ह्या पुस्तिकाचे आपण नियम बघून घेऊया काय काय. तर सर्वात प्रथम पहिला नियम असा आहे की शक्यतो स्नान करून किंवा हातपाय तोंड धुवून जप लिहास बसावे. तर सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर, स्नान केल्याच्या नंतर किंवा संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये हातपाय तोंड वगैरे धुवून तुम्ही हे लिहायला बसू शकता. शक्यतो लाल साईच्या पेनाने नामजप लिहावे. नामजप रेषेवरच लिहावे. शक्यतो म्हणजे तुम्ही लाल पेनानेच लिहावे आणि नामजप रेषेवरच लिहावे. लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे, त्यामुळे लाल शाईच्या रंगानेच तुम्ही नामजप लिहावा. तिसरा नियम आहे, प्रत्येक पानावर 108 नामजप लिहावे. अर्धवट पान लिहू नये. नामजप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करीत लिहावे. नामजप कोणत्याही भाषेत लिहिता येते. तर प्रत्येक पानावरती, म्हणजे हा जो एक पेज आहे, एका पेजमध्ये प्रत्येक पानावरती 4 असे बॉक्स टाईपमध्ये आपण, हा पूर्ण पेज आहे, हा पूर्ण पेज 108 वेळा नामजपाचा आहे. तर पूर्ण पेज करूनच, हा एक पेज करूनच आपण उठायचं, म्हणजे नामजप अर्धवट ठेवायचं नाही, अर्धवट पान लिहून ठेवायचं नाही आहे. आणि जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याचा उच्चार करत लिहायचं. जसं की मी नेहमी याच्यामध्ये लिहिते, तर प्रत्येक ओळीमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपण बोलून बोलून उच्चार करून आपल्याला लिहायचं आहे, जेणेकरून आपला नामजप जशी आपण माळ जप करतो त्याप्रमाणे हा 108 वेळा आपला नामजप पूर्ण होतो.
चौथा पॉईंट आहे, लिखित नामजप वही योग्य जागी ठेवावे व पाने खराब करू नये. नामजप वही पायधुळी पडू नये याची काळजी घ्यावी. परिवारातील एकाने किंवा सर्वांनी मिळून नामजप वही पूर्ण करावी. तर ही वही जी आहे श्री स्वामी समर्थ नामजप पुस्तिका ही व्यवस्थित एका ठिकाणी ठेवायची आहे, धुळीमध्ये ठेवू नये, परत त्यातली पानं खराब करू नये. आणि ही नामजप पुस्तिका आपण स्वतः लिहायची किंवा आपण आपल्या फॅमिलीना देखील लिहायला दिली तरी चालेल, त्यांच्याकडून देखील ही पूर्ण करू शकतो. असं काही नाही की एकानेच लिहावे आणि बाकीच्यांनी नाही, असं नाही. परिवारातील कोणीही तुम्ही लिहून ही नामजप वही पूर्ण करू शकता. 5वा नियम आहे, नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असे म्हणून अक्षदा, पाणी, गंध, हळदी कुंकू, फुले, नैवेद्य, साखर अर्पण करावी. नामजप पूर्ण झाल्याच्यानंतर म्हणजे ही वही पूर्ण झाल्याच्या नंतर वहीची पूजा करायची. आपल्याला पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असं म्हणून आपल्याला त्याच्यावरती अक्षता टाकायचे. पाणी, गंध, हळदी कुंकू, फुले, नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तुमच्या म्हणजे तुमच्या जसं पद्धतीने तुम्ही नैवेद्य करता त्या प्रमाणे तुम्ही नैवेद्य करून आणि साखर अर्पण करायची आहे. आणि नंतर स्थानिक श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात अर्पण करावे किंवा श्रीराम, श्रीकृष्ण, मारुती किंवा देवी इत्यादी मंदिराच्या पायाभरणीच्या वेळी अथवा वाहत्या नदीच्या पाण्यात, समुद्रात अर्पण करायची. जेव्हा आपण याची पूजा वगैरे करून होते त्यानंतर ही स्वामी समर्थ महाराजांची जी नामजप पुस्तिका आहे ती आपल्याला मठामध्ये, केंद्रामध्ये अर्पण करायची, त्यांच्या चरणाशी ठेवायची आहे. किंवा श्रीराम, श्रीकृष्ण, मारुती देवी इत्यादी कुठच्याही मंदिरामध्ये देखील तुम्ही पायाच्या ठिकाणी ठेवू शकता. किंवा वाहत्या पाण्यात म्हणजे छोटंसं डबकं वगैरे असं त्यामध्ये आपल्याला अर्पण नाही करायचं आहे. जसं की समुद्र, वाहती नदी असेल तर तिथं तुम्ही ही नामजप पुस्तिका अर्पण करू शकता. नामजप वही स्वामी मठ, अक्कलकोट, वटवृक्ष मंदिर, अक्कलकोट, अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथे अर्पण करता येतील. जर तुम्ही अक्कलकोटला कधी जात असाल तर तिथं तुम्ही देखील ही वही अर्पण करू शकता. पूर्ण लिहून झाल्याच्यानंतर असं आहे की पूर्ण लिहून झाली म्हणून इथं टाकायची तिथं टाकायची अजिबात नाही. त्याच्यामुळे स्वामींचा अपमान होईल आणि आपण ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जर अक्कलकोटला जरी गेलात तर अतिशय सुंदर तिथं जर ही वही तुम्ही नामजपाची अर्पण केली तर म्हणजे स्वामीचरणी तुम्ही सर्व ज्या ज्या गोष्टी आपण लिहिताना यामध्ये विचार असतो, काही असतो, ते स्वामीचरणी आपण अर्पण करणार. आणि ते स्वामींना तर सर्व कळतंच, आपल्या सगळे प्रॉब्लेम, सगळे अडचणी तर स्वामी बघतातच. तर त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता व्यवस्थित. कुटुंबात सुतक, योद्धी असल्यास नामजप लिहू नये. मेन तर कुटुंबामध्ये सुतक असतं किंवा काही आपल्या घरात काही अडचणी असतात तर त्यावेळी ही नामजप लिहायची नाही आहे. महिलांचे प्रॉब्लेम असो किंवा कोणाला बाळ झालं आहे, कोणाला काय झालं, तर अशा सुतकच्या वेळी आपल्याला ही नामजप वही लिहायची नाही आहे. नामजप लिहित असताना इतरांशी मध्येच बोलू नये. जसं आपण माळ जप करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही नामजप लिखित पुस्तिका देखील करायची आहे. म्हणजे 2 लाईनी लिहिलं मग आपण इथं बोललो तिथं बोललो, याच्याशी बोलतो त्याच्याशी बोलतो असं अजिबात करायचं नाही आहे. 108 वेळा जसं आपण जप करतो माळ घेऊन त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील नामजप 108 वेळा कंप्लीट करून घ्यायचं आहे. एका पानात 108 जप आहे तर 104 पानं आहेत एकूण, तर आपला नामजप होणार 11,232. तर 104 आपण पेज ह्या पुस्तिकाचे कंप्लीट करणार आहोत. आता पुढच्या ब्लॉगपासून डेली माझ्याने जेवढं प्रयत्न होईल तेवढं मी 1 पानं असो किंवा 2 पानं असो मी तुमच्यासोबत, तुमचं देखील तेवढंच नामजप होईल. मी लिहिता तुम्ही देखील तेवढंच जप कराल 108 वेळा. तर म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जसंच 108 वेळा नामजप आहे एका पेजवर, तसेही 108 पानं आहेत ह्या पुस्तिकामध्ये. तर आपले टोटल नामजप होणार आहे 11,232 वेळा. तर असे हे नियम. जर अजून काही तुम्हाला कळलं नसेल, अजून काय म्हणजे समजलं नसेल तर नक्की मला विचारा कमेंट्समध्ये, तुमचे क्वेश्चन करा आणि मी तुमच्या क्वेश्चनना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न नाही पण उत्तर मी नक्कीच देईल.
तर असे आपण सुरुवात करणार आहे उद्यापासून पूर्ण नामजप पुस्तिका लिहिण्याचा. अजून भरपूर माहिती मी स्वामींबद्दल किंवा तारक मंत्र असो, आपली छान छान गाणी असो, मी हे तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला, मी जे नियम सांगितले हे तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नामजप पुस्तिका लिहिताना. तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.